नमस्कार, मी महेश विजय गायकवाड जालना बातमीपत्रामध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत करतो। या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत माय छोटा स्कूल, विद्यार्थ्यांसाठी जागतिक दर्जाचे शिक्षण, आबड एज्युकेशन हब जालना। प्ले ग्रुप ते 5वी पर्यंत प्रवेश देणे सुरू आहे। संपर्क 9623493999 आणि 9730541111। आमचा पत्ता आबड कॉम्प्लेक्स, गांधी चमन, जुना जालना। संजीवनी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल जालना, आपल्या आरोग्याची संजीवनी। द स्किल टू हील, द स्पिरिट टू केअर। कोठारी इंटरनॅशनल ड्रीम स्कूल CBSE पॅटर्न शैक्षणिक वर्ष 2024-25 साठी प्रवेश देणे सुरू आहे। संपर्क 9168605007 किंवा 9673236007। फोन नंबर 02482236007 आणि 02482237007। कोठारी इंटरनॅशनल ड्रीम स्कूल जालना। आमचा पत्ता JES महाविद्यालयाजवळ, देऊळगाव राजा रोड, जालना। वरद इलेक्ट्रॉनिक्स अँड फर्निचर, AC, डी फ्रीजर आणि वॉटर कूलरचे माहेर घर। विविध वस्तूंवर तात्काळ कर्ज उपलब्ध। आमचा पत्ता प्लॉट नंबर 58, शिवशक्ती ग्रीन सिटी, मसोबा मंदिराच्या बाजूला, नीलम टॉकीज जवळ, स्टेशन रोड, जालना। संपर्क 9422725920 किंवा 9552774202। देवगिरी इंग्लिश हायस्कूल जालना शैक्षणिक वर्ष 2024-25 साठी इयत्ता नर्सरी ते 10वी पर्यंत प्रवेश देणे सुरू आहे। गायत्री लॉन्सच्या पाठीमागे, अंबड चौफुली, जालना। स्वर्गीय श्री लालचंदजी सकलेचा मेमोरियल इंग्लिश स्कूल जालना शैक्षणिक वर्ष 2024-25 साठी नर्सरी ते 10वी पर्यंत प्रवेश देणे सुरू आहे। प्रवेशासाठी संपर्क 7798917566 किंवा 9657050159। स्वर्गीय श्री लालचंदजी सकलेचा मेमोरियल इंग्लिश स्कूल जालना, सकलेचा नगर, भोकरदन नाका रोड, जालना। आता बातम्या सविस्तर। जालना शहरातील चंदनझिरा परिसरात गुरुवारी रात्री 9:30 वाजेच्या सुमारास एका तरुणाची निर्घृणपणे हत्या करण्यात आली। या हत्येतील आरोपींना पोलीस सहकार्य करत असल्याचा आरोप करत चंदनझिरा परिसरातील मोठा जमाव चंदनझिरा पोलीस ठाण्यात शुक्रवारी सकाळी जमा झाल्याचं बघायला मिळालं। जालना शहरातील चंदनझिरा परिसरात सय्यद नदीम सय्यद रहीम या तरुणाची रात्री 9:30 वाजेच्या सुमारास निर्घृणपणे हत्या करण्यात आली। किरकोळ कारणावरून झालेल्या बाचाबाचीनंतर चाकूने भोसकून काही तरुणांनी नदीमची हत्या केली आहे। घटनेची माहिती मिळताच चंदनझिरा पोलिसांनी तातडीने मृतदेह जिल्हा रुग्णालयात हलवला होता। या प्रकरणात चंदनझिरा पोलिसांनी 2 संशयित इसमांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला असून त्यांना ताब्यात घेण्यात आलं आहे। मात्र या प्रकरणातील इतर 4 आरोपींना पोलीस अभय देत असल्याचा आरोप करत मयत तरुणाच्या वडिलांसह मोठा जमाव शुक्रवारी सकाळी चंदनझिरा पोलीस ठाण्यात जमा झाला होता। जोपर्यंत सर्व आरोपी आमच्या समोर आणत नाही तोपर्यंत आम्ही इथून हलणार नाही, असा पवित्रा तरुणाच्या वडिलांनी घेतल्याचं बघायला मिळालं आहे। क्या घटना हुई? मेरा नाम सैयद रहीम है। घटना है, रात में मेरे बच्चे का 9:30 बजे मर्डर हो गया। टाटा शोरूम के पीछे निसार बे की बिल्डिंग के पास में 2 आरोपी पकड़े गए। अभी 4 आरोपी फरार है। पुलिस कार्रवाई कर रही नहीं है, सिर्फ हवाओ कर रही पुलिस। सिर्फ 2 आरोपी के नाम डाले हुए हैं, बाकी 4 आरोपी जो मेन मुखड़ा आरोपी फरार है। क्या मेरे को ये पुलिस स्टेशन पर भरोसा नहीं है। ये यहाँ मसला हल नहीं हुआ तो मैं SP ऑफिस के पास चले जाऊँगा पूरे फैमिली लेके। क्या मांग है आपकी? मेरा मांग है पूरे आरोपी यहाँ जमा हो जाना हमारे सामने, हमको दिखना पूरे आरोपी इन्होंने जमा करे करके, जब तक हम PM होने देंगे नहीं। बस। क्या नाम है आपका? मेरा नाम सैयद रहीम है। मैं नदीम का जिसका मर्डर उसका पिताजी बोल रहा हूँ मैं। बस। मराठवाडा आणि विदर्भाच्या सीमा भागातील घनदाट जंगलामध्ये अज्ञात व्यक्तींनी 12 ड्रम विषारी केमिकल फेकल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे। या केमिकलमुळे परिसरातील मिरची पिकांना धोका निर्माण झाला असून जंगलातील झाडे देखील जळू लागली आहेत। शिवाय मानवी आरोग्यावर याचा परिणाम घातक होत असल्याचं बघायला मिळत आहे। अजिंठा बुलढाणा महामार्गावरील जाईचे देव गावाजवळील बुधनेश्वर फाटा परिसरात आयशर वाहनातून आणलेला 10 ते 12 धोकादायक केमिकलने भरलेला ड्रम फेकून देण्यात आला आहे। यातून केमिकलची गळती होऊन गॅस बाहेर निघत असून त्यामुळे लहान आणि मोठी झाडे करपू लागली आहेत। या केमिकलचा वास 2 किलोमीटर पर्यंत येत असल्याने ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे। डोळ्याला आणि त्वचेला जळजळ होत आहे। वन विभागाने या प्रकाराची गंभीर दखल घेण्याची मागणी होत आहे। 22 जून रोजी दुपारी 4 वाजेच्या सुमारास
एका आयशरमध्ये आणलेल्या केमिकलने भरलेला 10 ते 12 ड्रम काही जणांनी सोयगाव जाळीदेव आणि सोयगाव वन परिक्षेत्रात टाकून ते अजिंठाच्या दिशेने पळून गेले। यातील 3 ते 4 ड्रम फुटून त्यातून केमिकलची गळती होऊन गॅस बाहेर निघत आहे। हा गॅस हवेत मिसळल्यामुळे परिसरातील लहान मोठी सर्व झाडे करपून जात आहे। त्याचबरोबर श्वास घ्यायला त्रास जाणवत आहे। यामुळे मानवीय आरोग्यास आणि वन्य प्राण्यांना आरोग्याचा धोका निर्माण झाला आहे। दरम्यान माहिती मिळताच धाड पोलीस ठाण्याचे ठाणेदार नरेंद्र पेंदूर घटनास्थळी हजर झाले। बुलढाणा येथील नगरपालिकेचे अग्निशमन पथकाला बोलावून घेतले। हा भाग बुलढाणा, छत्रपती संभाजीनगर, जालना आणि जळगाव या 4 जिल्ह्यांच्या सीमेवरती आहे। अजिंठा वन विभागाचे कर्मचारी देखील घटनास्थळी पोहोचले आहेत। या ड्रमवर असलेला लेबलवरून डेटा क्लोरो इथिनिल नावाचे हे केमिकल असल्याचे दिसून येत आहे। हे मानवी आरोग्यास धोकादायक असल्याचं सांगण्यात आलं आहे। बीट जमादार मिल्का तडवी, आनंदा पगारे, पोलीस पाटील विलास आप्पा यांना देण्यात आले आहे। हे ड्रम कुणी आणि का टाकले याचा शोध पोलीस घेत आहे। या घटनेमुळे परिसरातील शेतकऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे। अजिंठा वन परिक्षेत्र अधिकारी निलेश सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली वनपाल राठोड, वनरक्षक खर्डे, चाटे हे ड्रम फेकणाऱ्यांचा शोध घेत आहे। या ठिकाणी आमदार संजय गायकवाड यांनी देखील भेट दिली असून या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी करत शेतकऱ्यांना नुकसान भरपाईची देखील मागणी करणार असल्याचं म्हटलं आहे। आजचा दौरा काय संदर्भ आहे? दौरा वगैरे नाही, मराठवाड्यातलं कुठला तरी अज्ञात ॲसिड 20 तारखेच्या मध्यरात्रीमध्ये कोणीतरी आणून या फॉरेस्टच्या आजूबाजूला फेकून दिलं। ते ॲसिड इतकं तीव्र आहे, त्याचा स्मेल इतका भयंकर आहे की तो स्मेल माणूस म्हणजे मनुष्य प्राणी हा सहन करू शकत नाही। त्याचा स्मेलमुळे आजूबाजूच्या 500 मीटरमधलं जेवढे काही शेताचं पीक आहे हे संपूर्णपणे नष्ट होत चाललेलं आहे। वनाचं देखील नुकसान झालं। उभी झाडं त्या ठिकाणी त्यांची पानं सगळी सुकून राहिली आहेत आणि त्याचा शोध आता फॉरेस्ट डिपार्टमेंट त्या ठिकाणी घेत आहे। यापूर्वी अनेक वेळेस मराठवाड्यातल्या लोकांनी काही ना काही वाईट घटनांसाठी आमच्या या फॉरेस्टचा उपयोग त्या ठिकाणी केलेला आहे। आणि म्हणून फॉरेस्टवाल्यांना विनंती केली, CCFला मी त्या ठिकाणी बोलणार, मुनगंटीवार साहेबांना पण मुंबईला मी बोलणार की इथे या ठिकाणी फॉरेस्टचा वन नाका बसला पाहिजे आणि पोलीस डिपार्टमेंट आणि फॉरेस्ट यांनी संयुक्तपणे त्या ठिकाणी चालवावं। CCTV असले पाहिजे जेणेकरून भविष्यामध्ये असं होणार नाही। कारण काही शेतकऱ्यांचं जीवन उद्ध्वस्त होण्याचा ही परिस्थिती होती। ज्या मिरचीवर इफेक्ट झाला, 7-8 एकरातून मिरची आहे, 10 लाख रुपयाचा माल पडेल असं त्याचा इतका त्याला फायदा होईल। आणि उन्हाळ्यामध्ये दुष्काळग्रस्त तालुका असताना सुद्धा टँकरनं पाणी आणून त्यांनी लेकरासारखी ती झाडं जोपासली आणि आज ती झाडं हात लावलं की सगळी गळून पडून आली आहेत। मोठं नुकसान आहे। तहसीलदार साहेब आहे, कृषी अधिकारी आहेत, पोलीस अधिकारी आहेत, सगळ्यांनी पंचनामा करून सन्माननीय मुख्यमंत्र्यांकडनं काय निधी मिळतील का ते मी त्याकडे बघणार आहे। आणि फॉरेस्ट डिपार्टमेंट आता त्याची विल्हेवाट लावायचा प्रयत्न करून राहिले। फॉरेन्सिकची टीम पण रवाना झाली आहे। ताबडतोब तुम्ही हटवून लोकांचा त्रास कमी करण्याचा प्रयत्न प्रशासन करत आहे। आता सध्या लगेच त्यांना काही जे काय आपल्याला म्हणायचं किंवा त्यांचं नुकसान झालं त्यांना काही लगेच काही भेटू शकतं का आपल्या प्रशासनाला? लगेच भेटण्यासारखं ही नैसर्गिक आपत्तीने ही कृत्रिम संकट आहे आणि त्याच्यावर आता पर्याय निघाला नाही तर आम्ही वैयक्तिकरित्या त्याला पैसे द्यायला मी गाडीत पैसे आणले होते, पण तशी काय आता गरज वाटत नाही। योग्य वेळी गरज पडली तर तशी आम्ही मदत करू, पण शासनाकडनं मदत नक्की करण्याचा मी प्रयत्न करणार आहे। साहेब हे दिवसा अवेलेबल रात्री टाकले, हां दिवसा टाकले 3 वाजता नुकसान झालेलं आहे तुमचं? सर इथं डोंगरात आहे ना 5 ते 7 ड्राम फेकले केमिकलचे। ते प्रशासनाच्या दिरंगाईमुळे आज 4 दिवस झाले की तिथंच पडून आहेत। मिरचीचा 4 एकराचा प्लॉट आहे मड शिवारात, गट नंबर 41। कोणाच्या नावानं आहे? अलका रामेश्वर सोनवणे। या ठिकाणी कोणा भेटी दिल्या? काय तुम्हाला काही त्याची नुकसान भरपाईचं काही सांगितलं कोणा? नुकसान भरपाई काय साहेब, आतापर्यंत जवळजवळ 4-4.5 लाखाचा खर्च होईल। 4 एकर मिरची आहे, एप्रिल 20ची लागवड आहे, तेव्हापासून टँकरनं पाणी चालू आहे, तर अजून बी टँकरनं पाणी चालू आहे। तर येता पाहून जाता नुकसान भरपाई देऊन किती कोणा भेटी दिल्या आता यासाठी? तहसीलदार, मंडळाधिकारी, कृषी अधिकारी सगळे येऊन गेले। म्हणजे यांनी काहीच बोललं नाही का या संदर्भात? काय फक्त येता पंचनामे करता चालले। आता ही इफेक्टेड मिरची आहे, ही इफेक्टेड मिरची कोणाला खाऊ घालू नये? खाली येऊन राहील तिची मिरची, तुटन तवा मार्केटमध्ये जाईल, म्हणजे टिकली पाहिजे ना तुटासाठी। काय मागणी करणार तुम्ही? कोणाकडे मागणी करणार मग याची? आता मागणी काय, प्रशासनाला मी एकच मागणी कराल की मग एवढी नुकसान भरपाई भरून द्यावं। जर नुकसान भरपाई झालं तर यापुढची भूमिका काय असणार तुमची? भूमिका काय, आता कर्ज फेडासाठी शेतकरी काय करतो? नाही जर फिटलं तर शेतकरी काय करणार आहे?
फाशीच घेणार आहे ना शेवटी, दुसरं काय करणार आहे. काय इशारा देणार तुम्ही प्रशासनाला? मग किती दिवसाचा इशारा देणार आहे तुमच्या नुकसानसाठी? प्रशासनानं काय लवकरात लवकर निर्णय घ्यावा, मग जे काय नुकसान झालं त्याचा पंचनामा करून मला मोबदला द्यावा. आम्हाला याची नुकसान भरपाई द्यावं लागेल. तर काय पेरलेलं आहे तुम्ही या शेतामध्ये? याच्यामध्ये मिरची. तर कशामुळे नुकसान झालं तुमचं हे त्या केमिकलमुळं. बरं, तर कोणी पाहिलं का इथं येऊन तुमच्या प्रशासनानं वगैरे? ते सगळे येऊन गेले इथून. मग काय सांगितलं? काही त्यांनी काहीच नाही केलं. मग काय मागणी तुमची यापुढे? आमच्याकडे हे नुकसान भरपाई करून द्या. मुक्ताई मुक्ताई आदिशक्ती मुक्ताईचा जयघोष करत मुक्ताईच्या दिंडीचा जालन्यात प्रवेश झाला. खानदेश विदर्भाचा प्रवास करत आज ही पालखी मराठवाड्यात दाखल झाली आहे. हरिनामाचा गजर करत महाराष्ट्रातून गावागावातून पालख्या पंढरपूरच्या दिशेने रवाना होत आहे. मानाच्या 7 पालख्यांपैकी एक असलेली संत मुक्ताईची पालखी खानदेश विदर्भाचा प्रवास करत आज मराठवाड्यात दाखल झाली आहे. आज या पालखीचा जालना येथे मुक्काम असणार आहे. यंदा या दिंडीचे 315वे वर्ष असून 30 दिवसांमध्ये 600 किलोमीटरचा प्रवास करत ही पालखी 14 जून रोजी पंढरपुरात दाखल होणार आहे. किती मुक्कामाला पंढरपूरला पोहोचेल? किती वारकरी आहेत? काय मागणं पांडुरंगाकडे मागणार आहोत? किती वर्षाची परंपरा ही सगळी? जावे पंढरीशी आवडे मानसी कै एकादशी आषाढी. वारकरी संप्रदायाचा फार मोठा वसा महाराष्ट्रामध्ये आहे. आषाढीचे वेध स्वाभाविकपणे सगळ्या वारकऱ्यांना लागतात. त्याप्रमाणे सगळ्या संतांच्या पालख्या आषाढी करता पंढरपूरच्या दिशेने मार्गक्रमण करतात. आदिशक्ती मुक्ताईचा सुद्धा हा पालखी सोहळा दिनांक 18 जूनला श्री क्षेत्र मुक्तनगर समाधी स्थळावरून प्रस्थान करून आज जवळजवळ म्हणजे खानदेश विदर्भ आणि मराठवाड्यामध्ये 2 भौगोलिक प्रदेशाचा प्रवास पूर्ण करून एका मराठवाड्यामध्ये त्यांनी प्रवास केला. जळगाव बुलढाणा जिल्हा पार करून जालना जिल्ह्यामध्ये प्रवेश करून हा जवळजवळ हा पालखी सोहळा 315 वर्षाची परंपरा असलेला आणि जवळजवळ 6 जिल्ह्यातून प्रवास करणारा श्री संत म्हणून ज्या मानाच्या पालख्यात महाराष्ट्रामध्ये निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई ज्ञानदेव तुकाराम, त्यामध्ये मुक्ताबाई ह्या श्री संत म्हणून त्यांचा खऱ्या अर्थाने मान या पालखी सोहळ्याला आहे. जवळजवळ 600 किलोमीटरचा प्रवास असतो. 30 दिवसामध्ये आम्ही 14 जूनला 14 तारखेला 14 जुलैला पंढरपूरला प्रवेश करणार आहोत आणि पंढरपूरमध्ये गेल्यानंतर तिथले सगळे सोपस्कर विधी पार पाडून गोपाळ काला करून पांडुरंगाचा निरोप घेऊन श्री क्षेत्र पंढरपूर ते श्री क्षेत्र मुक्तनगर परतीच्या प्रवासाला निघणार आहोत. काय पांडुरंगाकडे मागणार? पांडुरंगाकडे हीच मागे सर्वत्र सुखेने संतु सर्व संतु निरामया सर्वांचे सुख लाभ व्हावे तैशी आरोग्य संपदा व्हावे कल्याण सर्वांचे कोणी दुःखी असू नये. विश्वात्मक भावाने परमात्माने ज्ञानोबरांचे प्रसादन मागितलं. सर्व महाराष्ट्रामध्ये पाऊस पडावा, सर्व जाती धर्माचे लोक गुण्यागोविंदाने नांदावे, या महाराष्ट्रातली शांतता, महाराष्ट्राचा संत विचार पुढे सुद्धा पुढल्या पिढीनं आत्मसात करावे आणि एक चांगल्या प्रकारचं राष्ट्र उभं राहावं त्याकरता संतांचे विचार सगळ्यांनी आत्मसात करावे. महानगरपालिकेचे आयुक्त संतोष खांडेकर यांना जालना महानगरपालिकेमध्ये प्रशासक म्हणून 1 वर्षासाठी पदोन्नती मिळाली आहे. त्यांचा कार्यकाळ संपल्यानंतर आज त्यांना पुन्हा एकदा 1 वर्षासाठी मुदतवाढ देण्यात आली आहे. महानगरपालिकेचे आयुक्त संतोष खांडेकर यांना जालना महानगरपालिकेमध्ये प्रशासक म्हणून 1 वर्षासाठी पदोन्नती मिळाली आहे. त्याबद्दल जालना महानगरपालिकेतील उपायुक्त श्रीमती नंदा गायकवाड यांच्यासह आयुक्त केशव कानपुडे यांनी पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सत्कार केला. यावेळी मुख्य लेखा अधिकारी प्रभाकर काळदाते, लेखापरीक्षक अनुराधा नागोरी, पाणीपुरवठा अभियंता संजय वाघमारे, अग्निशमन अधिकारी माधव पानपट्टे, संगणक अभियंता पद्माकर लोखंडे, रामेश्वर घोळवे, हरिश्चंद्र लोखंडे, अनिता चंद्रहास, आशा गाडे, विलास खरात आदींची उपस्थिती होती. जालना येथील शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालयात प्रवेश घेण्यासाठी 9 जुलैपर्यंत अर्ज करण्यास मुदतवाढ मिळाली आहे आणि त्यामुळे विद्यार्थ्यांनी आपले कागदपत्र जमा करून 9 जुलैपर्यंत अर्ज करावेत असे आवाहन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर निनाद जावडे यांनी केले आहे. जालना येथील शासकीय तंत्रनिकेतन अर्थात पॉलिटेक्निक कॉलेजमध्ये 450 विद्यार्थ्यांना दरवर्षी प्रवेश दिला जातो. तर इथे शिक्षण घेणाऱ्या अल्पसंख्याक विद्यार्थ्यांसाठी शाखानिहाय प्रत्येकी 42 जागा देखील राखीव ठेवल्या जातात. शैक्षणिक वर्ष 2024 आणि 25 साठी प्रवेश प्रक्रिया सुरू असून 9 जुलैपर्यंत अर्ज भरण्यास मुदतवाढ देण्यात आली आहे. विद्यार्थ्यांना त्यांची कागदपत्रे मिळवून अर्ज करता यावेत यासाठी ही मुदतवाढ देण्यात आली आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी आता 9 जुलैपर्यंत अर्ज करावेत असे आवाहन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर निनाद जावडे यांनी केला आहे. नमस्कार.
मी डॉक्टर निनाद जावडे, प्राचार्य शासकीय तंत्रनिकेतन जालना। तर आपली संस्था 1985 पासून गेले 40 वर्ष इथे कार्यरत आहे। आपल्या संस्थेमध्ये एकूण 5 विद्याशाखांमध्ये 3 वर्षाचा अभ्यासक्रम चालवला जातो। ते म्हणजे सिव्हिल इंजिनिअरिंग, इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग, मेकॅनिकल इंजिनिअरिंग, केमिकल इंजिनिअरिंग आणि कॉम्प्युटर इंजिनिअरिंग। एकूण प्रवेश क्षमता 450 आहे। आपल्या इथे मायनॉरिटी शिफ्ट पण आहे, त्याच्यामध्ये अल्पसंख्याक विद्यार्थी म्हणजेच मुस्लिम, जैन, बौद्ध, पारशी इत्यादी या विद्यार्थ्यांना इथे संधी मिळते आणि त्यांच्यासाठी प्रत्येक सिव्हिल, इलेक्ट्रिकल आणि मेकॅनिकल येथे प्रत्येकी 42 ही प्रवेश क्षमता आहे। सध्या प्रथम वर्ष आणि थेट द्वितीय वर्ष प्रवेश चालू आहेत आणि शासनाने विद्यार्थ्यांचा एकंदर उत्स्फूर्त प्रतिसाद बघता आणि त्यांना जे कागदपत्र आवश्यक असतात ते मिळण्यास होणारा विलंब बघून सध्या 9 जुलैपर्यंत प्रवेश प्रक्रिया लांबवलेली आहे, जेणेकरून विद्यार्थ्यांनी या मुदतीचा लाभ घेऊन आपले कागदपत्र मिळवून आपली नोंदणी करावी आणि प्रवेश अर्ज निश्चित करावे। तुम्हाला सांगण्यास मला आनंद होतो आहे की आमच्या इथे रसायन अभियांत्रिकीला नुकतेच 2024 ते 27 या काळासाठी NBA मानांकन मिळालेले आहे। हे अतिशय मानाचं मानांकन आहे। यामुळे येथील विद्यार्थ्यांना मोठ्या कंपन्यांमध्ये चांगल्या पगाराच्या नोकऱ्या तसेच परदेशातसुद्धा संधी उपलब्ध झालेली आहे। इथे एक अद्ययावत CT सेंटर नुकतेच 100 संगणकांचे तयार झालेले आहे, ज्याचा विद्यार्थ्यांना चांगल्या प्रकारे लाभ होईल। विद्यार्थी मित्रांनो आणि पालकांनो, आपणास मी आवाहन करतो की ही जी मुदतवाढ दिलेली आहे याचा योग्य फायदा घेऊन आपण संस्थेत येऊन प्रत्यक्ष आमच्याशी बोलून आपल्या काही अडीअडचणी असेल कागदपत्र मिळण्यास त्याचं निराकरण करावे आणि नोंदणी निश्चित करावी, जेणेकरून तुम्हाला पदविका किंवा अभियांत्रिकी क्षेत्रामध्ये करिअर करण्याची संधी उपलब्ध होईल। धन्यवाद। परिवर्तन असंघटित कामगार संघटनेचे दिनकर घेवंदे यांनी आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर लाक्षणिक उपोषण केलं। जालना शहरातील विविध समस्यांना घेऊन त्यांनी हे उपोषण केलं। मात्र जिल्हा प्रशासनाने समस्या सोडवण्याचे लेखी आश्वासन दिल्यानंतर हे उपोषण मागे घेण्यात आलं। लाक्षणिक उपोषणाला बसलेले आहेत, काय मागण्या आहेत तुमच्या आणि कोणी भेट दिली आहे का आतापर्यंत? नाही, आतापर्यंत कोणीच आलेलं नाही आहे आणि आजपासून पहिलाच दिवस आहे लाक्षणिक उपोषण करण्याचा। परिवर्तन असंघटित कामगार संघाच्या वतीने हे लाक्षणिक उपोषण चालू आहे। गेल्या 2 ते 4 वर्षापासून आम्ही विविध मागण्यांसाठी नेहमी महानगरपालिका असेल, जुनी नगरपालिका असेल, इथली लोकप्रतिनिधी असतील, जिल्हाधिकारी असतील, यांना वेळोवेळी शहरातील विविध समस्यावर आम्ही निवेदनंसुद्धा देऊनसुद्धा आजपर्यंत खऱ्या अर्थानं ते काम झालेलेच नाही। म्हणून आजपासून आम्ही लाक्षणिक उपोषण सुरू केलेले आहेत। यामध्ये शहरातील जो रेल्वे स्टेशन ते चमनपर्यंत जो रस्ता आहे त्या रस्त्यामध्ये आता नवीन काम सुरुवात आहे। ते सार्वजनिक बांधकाम विभागाच्या मार्फत ते काम सुरू होते, परंतु त्याच्या रोडमध्ये रस्त्यामध्ये इलेक्ट्रिकचे पोल तसेच ठेवलेले आहेत, ते लवकरात लवकर तात्काळ काढून घेण्यात यावेत। त्याचप्रमाणे जांगडे पेट्रोल पंप ते आंबड चौफुलीपर्यंत जो रस्ता होता तो सुद्धा आम्ही निवेदन दिलं होतं। याच्यामध्ये आहेच मुद्दा, तो त्यांनी कालपासून सुरुवात केलेली आहे। त्याचप्रमाणे आम्ही जालना शहरातील पाण्याच्या बाबतीत नियोजन करण्याचे त्यांना निवेदन सादर केले होते की बाबा जालना शहरामध्ये निदान 4 ते 5 दिवसाला तरी हप्त्याभरामध्ये एक वेळेस पाणी आलं पाहिजे। परंतु त्यांनी कालच एक पत्र आणून दिलं। त्यांचं असं मत आहे की हे जालना महानगरपालिकेचं पत्र त्यांनी मला काल आणून दिलं की जालना शहरात 4 ते 5 दिवसांनी पाणी पुरवठा करण्यासाठी अजून आम्हाला 2 वर्ष कालावधी लागेल, असं त्यांनी स्पष्ट पत्राद्वारे मला या ठिकाणी कळवलेलं आहे। आणि त्याचप्रमाणे आंबड चौफुलीवर एक मोठी स्लम एक शाळा आहे, विवेकानंद स्वामी शाळा आहे। येथे सगळे कामगारांचे मुलं या ठिकाणी शिकतात। बाजूला नूतन वसाहत म्हणून एक स्लम एरिया आहे आणि आजूबाजूला सर्व मोठी कचेरी आहे, जिल्हाधिकारी कार्यालय आहे आणि याच ठिकाणी मोठ्या थाटात एका विरांश वाईन शॉप म्हणून येथे या ठिकाणी खुललेलं आहे।
त्याचं या ठिकाणाहून स्थलांतर केलं पाहिजे अशी या ठिकाणी आम्ही मागणी केलेली आहे. त्याचप्रमाणे जालना शहरामध्ये रमाबाई नगर असेल, आनंदनगर, आदर्शनगर, जमुना नगर आणि सरस्वती कॉलनी, विद्युत कॉलनी या तत्सम जे भाग आहेत आमच्या रेल्वे स्टेशनच्या पाठीमागचे, या ठिकाणी आम्हाला स्मशानभूमी नाही. म्हणजे आम्ही जगतानासुद्धा मरण यातना म्हणून जगत असतो, संघर्ष करून जगतो. निदान गेल्यावर सुद्धा आम्हाला निदान चांगल्या सुखात जाऊ द्यावं चार खांदेकरी, म्हणून आम्ही या ठिकाणी स्मशानभूमीचा मुद्दा जवळजवळ गेली 15 ते 20 वर्षापासून आपण मागतो आहोत. तरीसुद्धा या ठिकाणी जिल्हाधिकाऱ्यांना अजून जाग आलेली नाही. यापुढील कारवाई अशी असेल आमची की आम्ही जे 15 ते 20 मुद्दे या ठिकाणी मांडलेले, त्याचप्रमाणे जालना शहरामध्ये जेवढे कॉलेजेस आहेत, शाळा आहेत, या ठिकाणी विद्यार्थ्यांकडून अव्वाच्या सव्वा फीस घेतली जाते. या ठिकाणी प्रायव्हेट काही शैक्षणिक हे आहेत, त्या ठिकाणूनसुद्धा अव्वाच्या सव्वा फीस घेतली जाते, तीसुद्धा कमी करण्यात यावी अशी या ठिकाणी जिल्हाधिकारी साहेबांना आम्ही मागणी केलेली आहे. यापुढे आम्ही जर यांनी मागण्या मान्य केल्या नाहीत, लोकशाही पद्धतीने आम्ही कालांतराने आंदोलने, मोर्चे काढण्याचा हेतू या ठिकाणी ठेवलेला आहे. या ठिकाणी मी दिनकर घेवंदे, परिवर्तन असंघटित कामगार संघाचा संस्थापक अध्यक्ष. आजचं बातमीपत्र इथं संपलं. उद्या पुन्हा भेटूया. तुम्ही बघत राहा एमसी न्यूज. नमस्कार. संजीवनी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल, ऋषी पार्क, अंबर चौफुली, जालना. महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना आणि प्रधानमंत्री जन आरोग्य आयुष्मान भारत योजना उपलब्ध. मेडिसिन विभाग, बालरोग विभाग, स्त्रीरोग विभाग, अस्थिरोग विभाग, सर्जरी विभाग, नाक कान घसा विभाग आणि पॅथॉलॉजी विभागात काम करणारी तज्ञ डॉक्टरांची टीम. उपलब्ध सुविधा ICU, NICU. जालना शहरातील अद्ययावत अल्टिमा ऑफ 100 विथ स्टेंट बूस्ट कॅथ लॅब. मॉड्यूलर ऑपरेशन थिएटर, डायलिसिस विभाग, कार्डियक केअर युनिट CCU, एंजिओग्राफी सुविधा, एंजिओप्लास्टी सुविधा, 24 तास अत्यावश्यक सेवा आणि कार्डियक ॲम्ब्युलन्स उपलब्ध. महाराष्ट्र पोलीस कुटुंब आरोग्य योजनेसह सर्व आरोग्य विमा कंपन्यांचे कॅशलेस उपचार. संजीवनी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल, आपल्या आरोग्याची संजीवनी. कोठारी इंटरनॅशनल ड्रीम स्कूल CBSE पॅटर्न शैक्षणिक वर्ष 2024-25 साठी प्रवेश देणे सुरू आहे. शैक्षणिक वर्षासाठी इयत्ता 1 ते 9वी करिता प्रवेश देणे सुरू आहे. आमचे वैशिष्ट्य जालना शहरातील पहिली हायटेक वायफाय कॅम्पस असलेली इंग्लिश शाळा, डिजिटल क्लासरूम आणि iPad सुविधा उपलब्ध, वातानुकूलित क्लासरूम, बस सुविधा देखील उपलब्ध, क्षेत्र भेट आणि गेस्ट लेक्चर, विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास. NCERTच्या धर्तीवर CBSE पॅटर्नची सुविधा उपलब्ध. अनुभवी शिक्षक वृंद, प्रशस्त क्लासरूम आणि प्रशस्त मैदान, रोबोटिक्स आणि कोडिंग यासह अनेक सुविधा विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध. आपल्या मुलाच्या उज्ज्वल भविष्यासाठी एकदा अवश्य भेट द्या. कोठारी इंटरनॅशनल ड्रीम स्कूल, JES महाविद्यालयाजवळ, देऊळगाव राजा रोड, जालना. संपर्क 9663236007 किंवा 9067791007. माय छोटा स्कूल, विद्यार्थ्यांसाठी जागतिक दर्जाचे शिक्षण, आबड एज्युकेशन हब, जालना.
प्री नर्सरी, नर्सरी, LKG, UKG, 1ली ते 10वी. शाळेची वैशिष्ट्ये: CBSE अभ्यासक्रम, जागतिक दर्जाची शिक्षण पद्धती, विद्यार्थ्यांच्या बौद्धिक विकासावर जास्त भर. अद्ययावत वर्गखोल्या, स्वच्छ सुंदर क्रीडांगण, शहराच्या मध्यभागी असलेले शालेय संकुल, विद्यार्थ्यांना ट्युशनची खास सुविधा. आजच आपल्या पाल्यांचा प्रवेश निश्चित करा. माय छोटा स्कूल, आबड कॉम्प्लेक्स, गांधी चमन, जुना जालना. संपर्क 9623493999 किंवा 9730541111. शाळेची शिक्षक भरती सुरू असल्याने पात्र उमेदवार शाळेमध्ये अर्ज करू शकतात. वरद इलेक्ट्रॉनिक्स अँड फर्निचर, ब्रँडेड उत्पादनांचे भव्य दालन. आमच्याकडे AC, फ्रीज, LED, वॉशिंग मशीन, डीप फ्रीज, सोफा सेट, कॉट, कपाट, टेबल, खुर्च्या यासह सर्व प्रकारचे इलेक्ट्रॉनिक साहित्य आणि फर्निचर योग्य दरात मिळेल. इलेक्ट्रॉनिक उत्पादने आणि फर्निचरसह लग्न साहित्य खरेदीवर विशेष सवलत देखील उपलब्ध. लग्न साहित्यावर हमखास गिफ्ट. विविध वस्तूंवर तात्काळ कर्ज उपलब्ध. AC, डीप फ्रीझर आणि वॉटर कूलरचे माहेर घर. आमचा पत्ता: प्लॉट नंबर 58, शिवशक्ती ग्रीन सिटी, म्हसोबा मंदिराच्या बाजूला, नीलम टॉकीज जवळ, स्टेशन रोड, जालना. संपर्क 9422725920 किंवा 9552774202. मत्स्यधरी शिक्षण संस्था संचलित अंकुशराव टोपे महाविद्यालय जालना. कनिष्ठ आणि वरिष्ठ महाविद्यालयामध्ये प्रवेश देणे सुरू आहे. महाविद्यालयास बँगलोर येथील NAC मार्फत पूर्ण मूल्यांकनात 3ऱ्या सायकलमध्ये अ दर्जा प्राप्त करणारे जालना जिल्ह्यातील एकमेव महाविद्यालय. तसेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या शैक्षणिक अंकेक्षणामध्ये अ दर्जा प्राप्त केला असून ISO 2009-2015 प्रमाणित निसर्गरम्य वातावरणातील महाविद्यालयात आपला प्रवेश आजच निश्चित करा. कनिष्ठ महाविद्यालयामध्ये कला, वाणिज्य, विज्ञान आणि HSC व्होकेशनल साठी 11वी आणि 12वी वर्गामध्ये प्रवेश देणे सुरू आहे. विज्ञान शाखेसाठी क्रॉप सायन्स आणि इलेक्ट्रॉनिक्स विषयांची विशेष उपलब्धता. 11वी आणि 12वी साठी व्यवसायाभिमुख कोर्सेस, अकाउंटिंग, फायनान्शियल अँड ऑफिस मॅनेजमेंट, मार्केटिंग अँड रिटेल मॅनेजमेंट, लॉजिस्टिक, मटेरियल मॅनेजमेंट यासाठी प्रवेश देणे सुरू आहे. वरिष्ठ महाविद्यालयामध्ये BA, BCom, BSc आणि BCA वर्गामध्ये नवीन शैक्षणिक धोरणानुसार प्रवेश देणे सुरू आहे. BA प्रथम वर्षामध्ये प्रवेशासाठी उपलब्ध विषय: मराठी, हिंदी, इंग्रजी, उर्दू, भूगोल, मानसशास्त्र, इतिहास, समाजशास्त्र, राज्यशास्त्र, लोकप्रशासन आणि अर्थशास्त्र विषयांची उपलब्धता. पदव्युत्तर विभाग MA साठी उपलब्ध विषय: मराठी, हिंदी, इंग्रजी, इतिहास, भूगोल, मानसशास्त्र, अर्थशास्त्र, समाजशास्त्र, राज्यशास्त्र आणि लोकप्रशासन. BCom, BSc संगणकशास्त्र प्रवेश देणे सुरू आहे. PhD साठी उपलब्ध संशोधन केंद्र: संशोधन विषय: इंग्रजी, भूगोल, मानसशास्त्र, इतिहास, समाजशास्त्र, मराठी, हिंदी, वाणिज्य, लोकप्रशासन आणि अर्थशास्त्र. विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्व विकासासाठी महाविद्यालयामार्फत विशेष प्रयत्न. क्रीडापटूंसाठी भव्य क्रीडा सुविधा. संगणकीकृत ग्रंथालय. मुलींसाठी स्वतंत्र वसतिगृहाची व्यवस्था. आजच आपला प्रवेश निश्चित करा. आमचा पत्ता: मोतीबाग, रेल्वे ओव्हरब्रिज जवळ, जुना जालना. प्रवेशासाठी संपर्क: उपप्राचार्य डॉक्टर संजय पाटील. मोबाईल नंबर 8275515692. उपप्राचार्य प्राध्यापक रमेश भुतेकर. मोबाईल नंबर 9404694748. प्राचार्य डॉक्टर मिलिंद पंडित. मोबाईल नंबर 8975862870. अंकुशराव टोपे महाविद्यालय जालना. प्रवेशासाठी आजच संपर्क करा. SRPSSH द्वारा संचलित विश्वशांती ज्ञानदीप कनिष्ठ महाविद्यालय इंदेवाडी जालना. कला, वाणिज्य आणि विज्ञान कनिष्ठ महाविद्यालय. इयत्ता 10वी, 11वी आणि 12वी उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे हार्दिक अभिनंदन. यशाची परंपरा कायम ठेवत शैक्षणिक वर्ष 2024-25 साठी इयत्ता 11वी, 12वी कला, वाणिज्य आणि विज्ञान शाखेला प्रवेश देणे सुरू आहे. मार्च 2024 चा घवघवीत निकाल.
कला शाखा 99.40%, वाणिज्य शाखा 99.50% आणि विज्ञान शाखा 100%. कला शाखेतून राहुल शेळके प्रथम, शीतल गवारे द्वितीय, वाणिज्य शाखेतून रोहित धांडे प्रथम, मनीषा धोत्रे द्वितीय, तर विज्ञान शाखेतून प्रज्ञा लाटे प्रथम, तरुण जिंदल द्वितीय आणि प्रज्ञा अंबस्कर तृतीय. महाविद्यालयाची वैशिष्ट्ये: डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेसह शासनाकडून मिळणाऱ्या सर्व शिष्यवृत्ती उपलब्ध. जालना शहरालगत कनिष्ठ महाविद्यालय, नाममात्र फीस मध्ये प्रवेश, अभ्यासक्रम पूर्ण करण्यावर भर, विद्यार्थ्यांवर वैयक्तिक लक्ष, परीक्षेचे योग्य मार्गदर्शन आणि तयारी, संगीतशास्त्र, ग्रंथालयशास्त्र, संरक्षणशास्त्र, क्रॉप सायन्स, इलेक्ट्रॉनिक्स, IT, मॅथ यासारखे सोपे आणि व्यवसायाच्या दृष्टीने महत्त्वाचे आणि आधुनिक महत्त्व असणारे विषय, विज्ञान शाखा, जनरल सायन्ससह क्रॉप सायन्स, इलेक्ट्रॉनिक्स, कला शाखा, वाणिज्य शाखा, मॅथ, IT प्रवेश देणे सुरू आहे. प्रवेशासाठी आजच संपर्क करा. संस्थापक सचिव प्राध्यापक AS कायंदे, बापू, प्राचार्य गणेश आघाव. मोबाईल नंबर 8275232031. आमचा पत्ता विश्वशांती ज्ञानदीप कनिष्ठ महाविद्यालय जालना, अंबड रोड, सॅटेलाइट समोर, इंदेवाडी, जालना. संपर्क 9021888816. आपको कलेक्टर साहिबा के हाथों से इनामी घर मिल रहा है। आपका घर बहुत सुंदर होगा ना? अरे नहीं बेटा, हम तो बहुत छोटे आदमी हैं। चाचू डोंट वरी, मैं बड़ी होकर आपके लिए और सबके लिए मजबूत और सुंदर घर बना के दूंगी। कालिका सरिया लाना मत भूलना। कालिका TMT सरिया कंक्रीट से करे मजबूत जोड़ और भूकंप, संग, आग से लड़कर घर को दे दीर्घायु। कालिका सरिया मैं भूली नहीं। बेटिया आप कलेक्टर। कालिका TMT, फैसला जो मजबूत हो। देवगिरी इंग्लिश हायस्कूल जालना शैक्षणिक वर्ष 2024-25 साठी इयत्ता नर्सरी ते 10वी पर्यंत प्रवेश देणे सुरू आहे. आमची वैशिष्ट्ये: सर्व सुविधांनी युक्त नवीन इमारत, विद्यार्थ्यांसाठी बस सुविधा, उच्च शिक्षित कुशल शिक्षक वर्ग, मर्यादित प्रवेश, वेळोवेळी शैक्षणिक सहलीचं आयोजन. देवगिरी इंग्लिश हायस्कूल, गायत्री लॉन्सच्या पाठीमागे, अंबड चौफुली, जालना. संपर्क 9028756132 किंवा 9028943704 किंवा 9371261777 आणि 9822456366.